जय हिंद मित्रांनो. स्वागत करतो आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या के जी एज्युकेशन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत MPSC तलाठी भरतीचा सिलेबस अभ्यासक्रम. संपूर्ण माहिती मी या ठिकाणी दिलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा. MPSCवर उद्यापासून आपण प्रश्न टाकायला पण सुरुवात करत आहोत. तर बघा, MPSC 2026 तलाठी भरतीसाठी सिलेबस कसा असेल, अभ्यासक्रम कसा असेल, किती मार्काचे प्रश्न असतील, किती वेळ परीक्षा असेल, संपूर्ण माहिती आहे. तर या ठिकाणी पॉईंट दिलेले आहे. महाराष्ट्र तलाठी परीक्षा 2026मध्ये वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील. ही परीक्षा 200 गुणांसाठी असेल. तलाठी अभ्यासक्रम 2026मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी या 4 घटकांवर प्रश्न येणार आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहे आणि नकारात्मकसुद्धा निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नसेल, नकारात्मक गुण नसेल. परीक्षेचा कालावधी हा 2 तास असेल. ओके. आता बघा, मराठी भाषा याच्यावर 25 प्रश्न आहे. एक प्रश्न 2 मार्काचा, असे टोटल 50 गुण असेल. नंतर इंग्रजी भाषा एकूण प्रश्न 25 आणि एकूण गुण 50. नंतर सामान्य ज्ञान याच्यामध्ये 25 प्रश्न असतील आणि एकूण गुण असतील 50. नंतर आहे बुद्धिमत्ता चाचणी, याच्यामध्ये मॅथ्ससुद्धा राहणार, गणितसुद्धा राहणार. बुद्धिमत्ता चाचणी प्लस गणित 25 प्रश्न असेल आणि एकूण गुण असेल 50. एकूण 100 प्रश्न आणि 200 गुण आणि 2 तास इतका कालावधी असेल परीक्षेसाठी. ओके. नंतर बघा, आता मराठी भाषामध्ये काय काय विचारण्यात येणार आहे, तर प्लेटी, नंतर पुस्तके, प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांचे लेखक याबद्दल क्वेश्चन येईल. पोलीस व पोलिसांचे प्रकार ते येणार, त्यांचे कर्तव्य. नंतर शब्दसंग्रह, वाक्यप्रचाराचे अर्थ व त्याचा उपयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार. ठीक आहे. नंतर शब्दप्रकार आणि नाम, नंतर सर्वनाम, नंतर तरीही, विशेषण, क्रियाविशेषण आणि शब्दसमूहाबद्दल एक शब्द. हे सर्व जो पोर्शन आहे तो मराठी भाषेसाठी आहे. नंतर इंग्रजीमध्ये बघा, काळ आणि काळाचे प्रकार, टेन्सेस, नंतर प्रश्नचिन्ह, क्वेश्चन टॅग, कथन, लेख, आवाज, क्रियापदाचे योग्य रूप वापरा, चूक ओळखा, एरर ज्याला आपण म्हणतो ते. नंतर शब्दसंग्रह, वाक्यप्रचार आणि वाक्यप्रचारांचा वापर व त्याचा अर्थ, अभिव्यक्ती. ठीक आहे. नंतर आहे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द. ओके. नंतर नीतिसूत्रे, शाब्दिक आकलन इत्यादी. उतारा म्हणजे त्याला आपण पॅरेग्राफ जो येतो तो. नंतर स्पेलिंग मिस्टेक, विरामचिन्हे, वाक्यरचना, एक शब्द पर्याय, वाक्यांश, वाक्यामध्ये रिकाम्या जागा भरा. हे सगळं इंग्रजीमध्ये येणार. नंतर बघा, सामान्य ज्ञान, GKमध्ये काय काय विचारण्यात येणार, तर महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास, आंतरराष्ट्रीय घडामोडी, करंट अफेअर ज्याला म्हणतो, पंचायत राज आणि भारताचे संविधान. हा पोर्शन महत्त्वाचा आहे तलाठीसाठी, याच्यावर प्रश्न येतातच. नंतर भारतीय संस्कृती, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, करंट अफेअर ज्याला आपण म्हणतो, जिल्ह्याचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल. नंतर बँकिंग जागरूकता, संगणक जागरूकता, कम्प्युटरवर सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळ, स्पोर्ट खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यावर सुद्धा प्रश्न येणार आहे. नंतर बघा, बुद्धिमत्ता चाचणी, याच्यामध्ये गणित पण येणार आहे. त्याच्यामध्ये बघा, नफा तोटा, प्रॉफिट अँड लॉस, गुणोत्तर आणि प्रमाण, ओके, रेशो. नंतर वेळ आणि काम, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट,
टक्केवारी, पर्सेंटेज, सरासरी, ॲव्हरेज, नंतर लसावी मसावी, सरलीकरण, दशांश पद्धत आणि संख्या प्रणाली. हे मॅथमध्ये आणि रिझनिंगमध्ये काय काय येणार तर कॅलेंडर आहे, दिशा, त्याच्यानंतर नंबर सिरीज, अल्फाबेट सिरीज, सिलोलिझम, ठीक आहे, कथन, त्यानंतर बघा आकृत्या ओळखणे, ट्रायँगलचं, हे सगळं बुद्धिमत्ता चाचणीमध्ये येणार. तर हे एवढे प्रश्न याच्यावर तलाठी भरतीची परीक्षा होणार आहे आणि वेळ आहे 2 तास. ठीक आहे, आता आपण याच्यावर क्वेश्चन काढायला सुरुवात करू नेक्स्ट व्हिडिओपासून.